नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा आखाडा। राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणणाऱ्या मोदींनी नेत्यांवर कारवाई करावी किंवा माफी मागावी, शरद पवारांचा TV9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये हल्लाबोल। बारामती जिंकून आणा हा भाजपचाच अजित पवारांना आदेश असल्याची माहिती। TV9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान। मोदी शहा सत्तेत असेपर्यंत भाजपसोबत गेलेले परत येणार नाहीत। सत्तेत गेलेल्यांना यंत्रणेची भीती, अजित पवारांसह इतर नेत्यांबद्दल शरद पवारांचा दावा। पहाटेच्या शपथविधीबद्दल अजित पवारांना निर्णय चुकल्याची जाणीव झाली, म्हणून 2019ला महाविकास आघाडीमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री केलं, शरद पवारांचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करणार, खतं बियाण्यांवर लागणारा जीएसटी बंद करणार, शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देणार, इंडिया आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, उद्धव ठाकरे यांच्याकडून वचननामा जाहीर। भाजपच्या मनातील पाशवी इच्छा देशासमोर, भाजपला देशाची घटना बदलायची आहे। देशाची घटना बदलण्यासाठी भाजपला पाशवी बहुमत हवंय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका। तर मोदींचे गुणगान गाणारे आता त्यांच्याच नावाने खडी फोडतायत। शिंदेंनी उद्धव ठाकरेंची व्हिडिओ क्लिप दाखवली, इतक्या पटकन रंग बदलणारा सरडा पाहिला नाही। ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोदी शहांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार। सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% मर्यादा दूर करण्यासाठी कायदा करू, शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातून घोषणा। शरद पवार गटाचं प्रचार गीतही प्रसिद्ध। 542 खासदारांमध्ये जे 10 जागा लढवतात ते जाहीरनामा करून राहिले, यांच्यावर कुणाचा विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका।